राम कदमजी, आपण बातमी तर आपल्याला कळलीच असेल, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एक प्रकारे युतीचे संकेत दिलेले आहेत। एकत्र येणं किंवा राहणं फार कठीण नाही अशी भूमिका राज ठाकरेंनी मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडलेली आहे। कसं पाहता आपण या भूमिकेकडे राज ठाकरेंच्या? दोन्ही पक्ष पूर्णपणे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे आणि कसं भविष्यात मार्गक्रमण करायचं याही बाबतीत त्यांचे स्वतंत्र अंदाज आहेत। आता कोणी एकत्र यायचं कोणी एकत्र यायचं नाही हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे। पण मूळतः मला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते, ती अशी की उद्या भविष्यात एकत्र जरी आले तरी श्रीमान उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री असतानाचा स्वभाव आपण पाहिला। ते कॅबिनेट मंत्री असेल त्यांनाही भेटत नव्हते, पत्रकारांना भेटत नव्हते, आमदारांना भेटत नव्हते। निर्णय न घेणं हा त्यांचा निर्णय, ही त्यांची कार्यशैली। त्याच्यामुळे असे दोन तलवारी एका म्यानात राहणं, एक राजकीय विश्लेषण म्हणून म्हणतो, पक्ष म्हणून भूमिका नाही, राहणं हे अशक्य वाटतं। त्याच्यामुळे मुलाखतीत ते बोलले ठीक आहे, पण भविष्यात असं काही होईल असं एक राजकीय विश्लेषण म्हणून तर दिसत नाही। आणि त्यांनी काय करायचं, कोणी टाळी द्यायची कोणी टाळी घ्यायची का नाही घ्यायची हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। त्याच्यामुळे त्याच्यात अधिक टिप्पणी करणं योग्य ठरणार। राम कदमजी, आपण मनसेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे, किंबहुना आपल्या राजकीय करिअरची सुरुवात मनसेपासून आपण केलेली होती। राज ठाकरेंबरोबर आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यामुळे इतरही सध्याचं राजकारण आपण बघितलं तर अनेक विषयांवर या दोन्ही पक्षांची एकसारखी भूमिका आता असल्याचं दिसतंय। मग अगदी तो स्थानिक एल्फिस्टन ब्रिजचा मुद्दा असो किंवा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असो, हे सगळे संकेत याच दिशेने जातात असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मला असं दूरपर्यंत वाटत नाही। कारण मनसेची काम करण्याची पद्धत, भूमिका ही पूर्णपणे वेगळी आहे। आणि उबाटानं तर आता हिंदुत्व 100% सोडलंय, बाळासाहेबांचे विचार सोडलेत। उलट जो बाळासाहेबांचा दुश्मन त्याची गळाभेट कशी करायची हे उबाटाचे नेते रोज करतायत। तर त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या दुश्मनांच्या मांडीवर जाऊन बसणं हे उबाटानं मागच्या 5 वर्षात केलंच आहे ना। तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की भविष्यात असं काही होईल, पण ठीक आहे। राज ठाकरे असं का म्हणाले असतील असं तुम्हाला वाटतं? मग का राज ठाकरे असे संकेत देतात? नाही, ते व्यापक अर्थानं म्हणाले की महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं हित, आणि अजूनही ते सकारात्मक आहेत की बाळासाहेबांचे सोडलेले विचार, त्या विचारावर पुन्हा उभाटा येईल। हो, त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचताना आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं ना। उभाटाचे जे खासदार निवडून आले त्या खासदारांच्या विजयाच्या मिरवणुकीमध्ये म्हणजे स्वर्गात बाळासाहेबांना देखील वाईट वाटलं असेल। पाकिस्तानचे झेंडे तुम्ही नाचवणार आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेबांचं हिंदुत्व सांगणार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व। तर त्याच्यामुळे अशा व्यक्तीनं जरी समोरून येऊन टाळी दिली तर ती टाळी मनसेचे नेते स्वीकारतील असं वाटत नाही। मनसेनंच टाळी दिली आहे, एकत्र येणं आणि राहणं कठीण नाही असं राज ठाकरे म्हणतायत। हे उद्धव ठाकरे स्वतंत्र पक्ष आहेत, काय करायचं हा त्यांचा व्यक्तिगत विचार आहे। बरं, असं जर झालं तर तुम्हाला काय वाटतं की काय परिस्थिती बदलेल महाराष्ट्रात, विशेषतः आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर? जर भाष्य करणं योग्य नाही। कारण दर मिनिटाला दर सेकंदाला वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे समोर येत असतात। तर त्याच्यामुळे जर आपण काय बोलणार? ठीक आहे राम कदमजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांना एक मुलाखत दिली आहे आणि या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलंय। हे विधान सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं विधान म्हणून समोर येत आहे। आमच्यातले वाद आणि भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।